महाराष्ट्रामध्ये जलक्षवार योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू केली। त्यात परळी विधानसभा मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला, कारण पालकमंत्री स्वतः पंकजा मुंडे होत्या, त्यांच्याकडेच ते खाते होते। मी स्वतः बोगस कामे होत असल्यामुळे तक्रार केली। पहिल्या तक्रारीमध्येच आणि दुसऱ्या तक्रारीमध्ये 32 अधिकारी निलंबित झाले। टोटल 169 गुत्तेदारावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश झाले, परंतु दुसऱ्या टप्प्यातले गुत्तेदारावर आजपर्यंत एफआयआर दाखल झालेला नाही। त्यासाठी मी शासनाच्या निदर्शनास आणून दिले की 30 गुत्तेदार आहेत आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही आणि वसुलीची कारवाई झाली नाही। 14 अधिकारी आतापर्यंत निलंबित झालेले, अटक झालेले आहेत आणि 32 अधिकारी एकूण आहेत। त्यामध्ये 50% अधिकाऱ्यावर वसुली आहे आणि 50% गुत्तेदाराकडून वसुली आहे। राजकीय पाठबळ गुत्तेदाराला मिळत असल्यामुळे, अधिकाऱ्याला मिळत असल्यामुळे आजपर्यंत अटक न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि माननीय लोक आयुक्ताचे आदेश आहेत, तरीही राजकीय पाठबळामुळे दिरंगाई केली जात आहे। म्हणून शासनाचे मी निदर्शनास आणून दिले आणि मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री आणि प्रधान सचिव यांच्या निदर्शनास आणून देऊन तात्काळ गुत्तेदाराला अटक करा आणि त्यांच्याकडून वसुली करा आणि अधिकाऱ्याला अटक करा आणि त्यांच्याकडून वसुली करा, अशी मी निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी केली आहे।